पोवळं, ज्याला प्रवाळसुद्धा म्हटलं जातं, हे जे रत्न आहे ना, ते रत्न धारण केल्याने शारीरिक बल वाढतं, साहस वाढतं, ऊर्जा वाढते. आणि म्हणून तर हे रत्न विशेषतः खेळाडू, सैन्य कर्मचारी किंवा पोलिसांसाठी फायदेशीर ठरतं. पण तुम्हाला माहिती आहे का, की हे रत्न तुम्हाला सुद्धा लाभ देऊ शकतं. कधी आणि कशा प्रकारे? चला जाणून घेऊया. मनाला आकर्षून घेणारा जो लाल रंग या पोवळ्यामध्ये आपल्याला दिसतो, हा रंग आत्मविश्वास वाढवणारा असतो, धैर्य आणि निर्णय क्षमता मजबूत करणारा असतो. म्हणून तर पोवळं धारण केल्याने भीती जाते, संकोच कमी होतो, त्याचबरोबर रोजच्या कामात सुद्धा उत्साह वाढतो, नेतृत्व गुण विकसित होतात, मंगळाशी संबंधित अडथळे सुद्धा कमी होतात. आता हे जे पोवळं आहे ना, ते पोवळं नक्की कसं बरं तयार होतं, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल आणि त्याचा लाभ आपण कसा करून घ्यायचा, ही शंका तुमच्या मनात असेल तर ऐका. पोवळं हे रत्न समुद्रातील सूक्ष्मजीवांच्या वसाहतींनी तयार केलेले जैविक पदार्थ आहे. हजारो वर्षांच्या प्रक्रियेत हे जीव कॅल्शियम कार्बोनेटचे कठीण सांगाडे तयार करतात आणि त्यापासून हे पोवळं निर्माण होतं. आता वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा रासायनिक घटक असतो. साधारणतः लाल आणि केशरी रंगामध्ये हे पोवळं आपल्याला बघायला मिळतं. ज्योतिषशास्त्रामध्ये पोवळं हे मंगळ ग्रहाचं रत्न आहे. आता हा मंगळ ग्रह जो आहे ना, तो व्यक्तीच्या आयुष्यात काय भूमिका निभावतो माहिती आहे? साहस, आत्मविश्वास, नेतृत्व, पराक्रम, जमीन जुमला, रक्त आणि ऊर्जेचा कारक ग्रह आहे. आता या सगळ्या संदर्भात जर समस्या असल्या तर हे पोवळं तुम्हाला मदत करू शकतं. एक महत्त्वाचा प्रश्न येतो की पोवळं धारण कुणी करावं? तसं तर राशीनुसार मेष आणि वृश्चिक राशीला पोवळं धारण करायला सांगितलं जातं. पण काही गैरसमज असे सुद्धा आहेत की ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत मंगळ बलवान आहे त्या व्यक्तींनी पोवळं धारण केल्यास लाभ होतो. पण हा एक अत्यंत मोठा गंभीर गैरसमज आहे. कारण प्रवाळ हे तापटपणा कमी करणारं रत्न नसून तामसीपणा वाढवणारं रत्न आहे. पोवळं जे आहे ते पिवळ्या लहरी अनामिकेच्या माध्यमातून, अर्थात करंगी शेजारचं जे बोट आहे त्यात हे पोवळं धारण केलं जातं. जर तुम्हाला पोवळ्याची अंगठी घालायची असेल तर ती करंगळी शेजारच्या बोटात अनामिकेत घातली जाते. तर या पोवळ्यातल्या ज्या लहरी आहेत त्या अनामिकेच्या माध्यमातून शरीरात प्रसारित होऊ लागल्या की व्यक्तींना जरा उत्साही होतो, व्यक्तीचा आक्रमकपणा वाढतो. आता जे ऑलरेडी तापट आहेत अशा लोकांनी पोवळं धारण करू नये. ज्यांचा स्वभाव तामसीपणाकडे झुकणारा आहे त्यांनी या पोवळ्यापासून लांबच राहावं. मुळातच संतापी, तामसी आणि शक्तिमान आहेत त्यांनी पोवळं वापरल्यास ते अजून आक्रस्ताळे नाही होणार का? म्हणून जे मुळात तापट आहेत, तामसी स्वभावाचे आहेत, त्यांनी काही पोवळ्याच्या वाट्याला जाऊ नये. हो, पण कोण पोवळं वापरू शकतं? तर ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ कमकुवत आहे किंवा ज्यांना मंगळाच्या ऊर्जेची गरज आहे असे लोक हे पोवळं वापरू शकतात. म्हणजे ज्यांचं क्षेत्र जसं आहे, जिथे आक्रमकपणा दाखवण्याची गरज आहे अशा लोकांनी, किंवा ज्यांच्यामध्ये मुळातच आक्रमकपणा कमी आहे आणि त्यामुळे त्यांचं अडतंय कुठेतरी व्यवसायाच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी कधीकधी आक्रमकपणे बोलणं किंवा स्वतःचे मुद्दे मांडणं, आत्मविश्वासाने निर्णय घेणं, या गोष्टी आवश्यक असतात. पण त्यात जर तुम्ही कमी पडत असाल तर मात्र पोवळं हे रत्न तुम्ही धारण करू शकता. पण ते सुद्धा तज्ज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्याने धारण करा. म्हणजे तुमच्या पत्रिकेत ग्रहमान कसं आहे त्यानुसार पोवळं तुम्हाला लाभणार आहे की नाही लाभणार आहे हे तुम्हाला तज्ज्ञ ज्योतिषीच सांगू शकतात. हो, पण पोवळ्याचा उपयोग लहान मुलांना दृष्ट लागू नये म्हणून करतात बरं का. म्हणजे विशेषतः लहान मुलांच्या गळ्यात कमी शक्तीचं म्हणजे छोटंसं पोवळं बसवलं जातं. त्यामुळे मुलांना दृष्ट लागत नाही, वाईट शक्तींपासून मुलांचं रक्षण होतं. अनेक स्त्रिया सौभाग्य रक्षणासाठी सुद्धा मंगळसूत्रामध्ये पोवळं वापरतात. पूर्वीच्या स्त्रियांच्या मंगळसूत्रामध्ये पोवळं असायचं खास करून. आता त्याचं प्रमाण कमी झालं असलं तरीसुद्धा अनेक स्त्रिया हे पोवळं मंगळसूत्रामध्ये वापरतात. लहान मुलांना तसंच स्त्रियांना प्रतिकारशक्ती कमी असते म्हणून प्रवाळ वापरायला सांगितलं जातं. आता जर तुम्हाला असं वाटतंय ना की तुमचं काम असं आहे की तुम्हाला खूप निर्णय घ्यावे लागतात आणि आत्मविश्वासानेच काम करावं लागतं, किंवा खरं तर तुम्ही आक्रमक असणं तुमच्या क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे पण तुम्ही तिथे कमी पडताय, तर मात्र तुम्ही या पोवळ्याची मदत घेऊ शकता. पोवळं जे आहे ते तांब्याच्या अंगठीमध्ये बसवून घेऊन करंगळी शेजारच्या बोटात मंगळवारच्या दिवशी घातलं जातं. मंगळाचा जो मंत्र आहे त्याचा उच्चार करत हे पोवळं धारण केलं जातं. आता मंगळाचा कोणता मंत्र आहे? तर मंगळाचा जो मंत्र आहे तो म्हणजे ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः हा मंगळाचा मंत्र आहे. किंवा
नवग्रह स्तोत्रामध्ये सुद्धा मंगळाचा एक मंत्र आहे, धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तम च मंगलम प्रणमाम्यहम. अर्थात धरणीच्या गर्भात ज्याची उत्पत्ती झाली आहे, विद्युल्लतेप्रमाणे ज्याची कांती आहे, जो कुमार वयाचा असून बाहुबली आहे, अशा मंगळाला माझा नमस्कार असो. मंगळाची ऊर्जा ही आपल्याला विजय मिळवून देणारी ऊर्जा आहे आणि म्हणूनच त्याचा वापर आपण कसा करायचा, किती प्रमाणात करायचा ते आपल्याला माहीत असायला हवं. रक्तदाब असलेल्यांनी, पित्तविकार असलेल्यांनी, ॲसिडिटीचा त्रास असलेल्यांनी मात्र या पोवळ्यापासून लांब राहावं बरं का. कारण मगाशी म्हटलं तसं उष्णता, तापटपणा वाढवणारं हे रत्न ज्यांना असे त्रास आहेत त्यांनी लांब राहावं. अनेकदा पोवळं जे आहे ते कमरेला बांधणं किंवा हाताला बांधणं किंवा नुसतं स्वतःजवळ ठेवणं असं सुद्धा सुचवलं जातं, पण याला फारसा शास्त्रीय आधार नाही. पोवळं जर घालायचं असेल तर ती करंगळी शेजारच्या बोटामध्ये अंगठी स्वरूपामध्ये घालावं आणि ते शरीराला स्पर्श होईल अशा पद्धतीने घालावं. बोटात रत्न धारण केलं तरच त्याचा योग्य तो परिणाम होऊ शकतो आणि आपल्याला हवा तसा परिणाम त्याचा साधला जाऊ शकतो. मंडळी, पोवळं हे केवळ एक सुंदर रत्न नाही बरं का, तर भारतीय परंपरेत शौर्य, ऊर्जा आणि मंगळाचं प्रतीक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते समुद्रातील सजीवांनी निर्माण केलेलं एक अद्भुत जैविक रत्न आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पोवळे लाल रंगाचा प्रकाश परावर्तित करणारे सागरी उत्पत्तीचे रत्न आहे. लाल रंग हा मानसिक पातळीवर ऊर्जा, उत्साह आणि आत्मविश्वासाचा रंग आहे आणि म्हणूनच पोवळ्याचा जो प्रभाव आहे तो 2 स्तरांवर पाहिला जातो. रंगामुळे होणारा मानसशास्त्रीय प्रभाव, ज्योतिषशास्त्रीय परंपरेनुसार मानला जाणारा आध्यात्मिक प्रभाव. पोवळं धारण केल्यानंतर त्याचा जो काही परिणाम आहे तो 1 महिन्यात दिसतो. 1 महिना पोवळं धारण केल्यानंतर ते आपल्याला लाभतंय की नाही लाभतंय हे तुमच्या लक्षात येईल अशा गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात अशी मान्यता आहे. पण पोवळं जरी कितीही अद्भुत रत्न असलं तरी ते जाणकार व्यक्तीच्या सल्ल्यानेच धारण करावं, कारण ते किती घ्यायचं आहे, त्याचं प्रमाण किती असावं, त्याचबरोबर तुमच्या वैयक्तिक कुंडलीत काय ग्रहमान आहे त्या ग्रहमानानुसार ते तुम्हाला लाभणार आहे की नाही लाभणार आहे या बाबतीत मात्र तुम्हाला तज्ज्ञ ज्योतिषीच मार्गदर्शन करू शकतात. पण साधारणतः तुमच्या जर या समस्या असतील तर तुम्ही ज्योतिषांना विचारू शकता की माझ्यात आत्मविश्वास कमी आहे किंवा मी खूप घाबरतो, मला सतत भीती वाटते किंवा निर्णय घेताना मी थोडासा गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असतो, तर मी पोवळं धारण करू का, मला ते लाभेल का, असा प्रश्न तुम्ही ज्योतिषतज्ञांना विचारू शकता आणि त्यानुसार निर्णय घेऊ शकता. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.